सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कमी झाल्यानं कोल्हापूर शहरात शिरलेलं पुराचं पाणी माघारी निघालंय। पाण्याखाली गेलेले शहरातले बहुसंख्य रस्ते आता खुले होऊ लागलेत। पाणी ओसरल्यानंतर चिखल आणि कचऱ्याचं साम्राज्य असून त्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे। दुसरीकडे कसबाबावडा ते शिये आणि केरली जवळच्या रस्त्यावर अजूनही पाणी आहे। पावसाचा जोर ओसरल्यानं शहरात शिरलेलं पुराचं पाणी चांगलंच मागं गेलंय। त्यामुळे महापुराचा विळखा हळूहळू सैल होत चाललाय। व्हीनस कॉर्नर ते दसरा चौक हा रस्ता सोमवारीच वाहतुकीसाठी खुला झालाय। आज व्हीनस कॉर्नर ते कल्याण ज्वेलर्स आणि पुढे साठम गॅरेजपर्यंतच्या रस्त्यावरील पाणी ओसरलं आणि रस्त्यानं मोकळा श्वास घेतला। हॉस्पिटल बांधलं तिथे एवढं मोठं आहे, एवढं बांधकाम ते खाली त्याला बरं त्याला कसं करायचं आहे, खाली सगळं मोकळं सोडायचं, त्याने सगळं डायरेक्ट बांधून टाकलं। महावीर कॉलेज जवळील भालजी पेंढारकर कला अकादमीच्या आवारात अजूनही 1.5 ते 2 फूट पाणी आहे, पण नष्टे इस्टेटपासून आत जाणाऱ्या रस्त्यावरचं पाणी ओसरलंय। शुक्रवार पेठेतील जामदार क्लबपर्यंत अजूनही पुराचं पाणी आहे, तर शंकराचार्य मठाकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी खुला झालाय, पण शुक्रवार पेठ ते ब्रह्मपुरीपर्यंतचा रस्ता अजूनही पाण्याखाली आहे। होय, धुतात लगेच। कोल्हापूर ते पन्हाळा रस्त्यावर केरलीजवळ अजूनही 2 फुटापर्यंत पाणी आहे, त्यामुळे कोल्हापूर रत्नागिरी रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे। बालिंगा ते कळे या मार्गावर पाणी आल्यानं सुमारे 3 दिवस वाहतूक ठप्प होती। सोमवारी सायंकाळी पाणी ओसरलं आणि बालिंगा ते कळ्यापर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी खुला झालाय। दुसरीकडे तावडे हॉटेल ते शिरोलीपर्यंतच्या महामार्गावर दोन्ही बाजूला अजूनही अथांग पाणी पसरलंय, पण गेल्या 2 दिवसात सुमारे 4 ते 5 इंचानं पाणी मागं गेलंय। दुसरीकडे रमणमळ्यातील जावडेकर रेसिडेन्सी परिसरात आलेलं पाणी मागं गेलं असून 100 फुटी रस्ता सुद्धा पाणीमुक्त झालाय, तर शाहूपुरी कुंभार गल्ली, नाईक आणि कंपनीपासून शाहूपुरी 6व्या-7व्या गल्लीपर्यंत जाणाऱ्या सर्वच रस्त्यांवरील पाणी मागं गेलंय। तर खानविलकर पेट्रोल पंपाजवळील जयंती नाल्यातील पाणी पातळी गेल्या 2 दिवसात 3 फुटांनी खाली गेली आहे। मात्र अजूनही कसबाबावडा ते शिये फाटा या रस्त्यावर 1.5 फूट पाणी असून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झालाय।